नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे अर्णव आणि ईश्वरी दोघंही निघालेले असतात स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी. मात्र पाऊस इतका वाढलाय, जोर धरलाय पावसाने. पुढे कोण चालले, काय चालले, काही दिसेनासं झाले. आता आपण इकडे हेही पाहत आहोत. रमाकांतला मात्र एकदम जोर लावून वल्लवी प्रश्न विचारत आहे की सांग कुठे ठेवला आहे तू तो पुरावा, आमच्या विरोधातला व्हिडिओ कुठे लपवला आहे. इथे मात्र रमाकांत प्रश्नाचं उत्तर द्यायलाही तयार नाही. तो मात्र म्हणून राहिला आहे की मी तुला हा पुरावा मिळूच देणार नाही, अशा ठिकाणी ठेवला आहे. कितीही शोध, कितीही काहीही कर, मी त्या तुझ्या बोलण्याला घाबरणार नाही आणि तुला उत्तर तर अजिबातच मिळणार नाही. शोधत राहा. मला मारून जरी टाकलंस ना तू, तरी तुमच्या विरोधातले पुरावे एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येतील आणि मग बसा जेलमध्ये. आता इथे वल्लवी संतापलेली फार मारते त्याला. इथे ती आता सांगू राहिली आहे की याचं मोबाईल कुठे आहे. तर उमाकांत म्हणून राखतो की याचं मोबाईलला लॉक आहे, तू सांगतही नाही कसं खोलायचं. तर आता तो मोबाईल ती घेते आणि म्हणते की माझ्या माणसांना मी सांगते ह्या मोबाईलमधला स्क्रीनचा जो लॉक आहे तो अनलॉक करा आणि त्याच्यानंतर याच्या घरच्यांना मी मेसेज टाकते, बाळा मी जरा तीर्थयात्रेला चाललो आहे, थोड्या वेळ दिवसांनी येईल, तोपर्यंत माझी शोधाशोध करू नका. माझं मोबाईल बंद असणार आहे कारण मला देवाचं नामस्मरण आणि चिंतन करायचं आहे. असा निरोप गेल्यानंतर मुलंही काही याला शोधणार नाही. आणि ही जी बातमी ती ऐकल्यानंतर वल्लवी बोलते ना तेव्हा हसते ना, तर रमाकांत तिच्याकडे पाहू लागतो आणि तिला म्हणू लागतो की नाही नाही असं नाही करायचं. पण वल्लवी म्हणते की मी निघाले. आता ह्या माणसाला कितीही मार काहीही कर, याच्याकडे थोडाच वेळ शिल्लक आहे. याने जर खरं खरं सांगितलं नाही तर मग याला मारूनच टाकूया आपण, असं मुद्दाम बोलते आणि तिथून मग बाहेर पडते. उमाकांत मात्र खूप चिडलेला असतो. आमच्या विरोधातला पुरावा कुठेही सांग सांग म्हणत इतकं मारू लागतो आणि मारता मारता जरा जास्तच जोराने मारले असं त्याच्या लक्षात येतं. कारण हा रमाकांत हा बेशुद्ध झालेला आहे आणि अगदी मेला आहे की जिवंत आहे, मेला आहे की जिवंत आहे असाच प्रश्न आता उदयकांतला पडलेला आपल्याला पाहायला मिळणार. उदयकांत घाबरला आहे कारण जर हा मेला तर आपल्या विरोधातले पुरावे हे सगळ्यांसमोर जाणार आणि सगळेजण मग आपल्यालाच पकडणार. वल्लवीत मात्र नावानिराई होऊन जाईल आणि वाचेलसुद्धा. आणि हे ऐकल्यानंतर तो घाबरतो आणि मग तो त्याला उठवण्यासाठी प्रयत्नशील होऊ लागतो. इकडे आपण पाहत आहोत, आपण एवढा वेळ झालो आहे, इतक्या वेळपासून गाडीतच आहोत आणि गाडीत आपण किती वेळ राहायचं म्हणून ईश्वरी प्रश्न करत असते अर्णवला. तितक्यात मामांचा फोन येतो. कारण मामा म्हणतात की पाऊस खूप वाढला आहे आणि इकडे स्पर्धेचे काही नियम शिथिल करण्यात आले, कारण 2-3 तासानंतरच प्रेस कॉन्फरन्स आणि काही स्पर्धक आलेले नाही, त्यांच्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. तर तुम्हीही काही करू नका, एखाद्या ठिकाणी जरा आराम करून घ्या आणि त्याच्यानंतर हवं तर या. पाऊस खूप वाढला आहे, रिस्क अजिबात घ्यायची नाही असंही सांगितलेलं आहे. आता इथे आपण पाहत आहोत उदयकांत रमाकांतला मारतो आहे आणि त्याच्यानंतर तो बेशुद्ध झालेला असतो. आता बेशुद्ध झाला आहे की खरंच मेला आहे हा तर पडलेला त्याला प्रश्नच आहे. आता घाबरलेल्या अवस्थेमध्ये इथे उदयकांत त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो पण तो उठतच नाही. मग त्याला खुर्चीतनं सोडवून देतो. सोडवल्यानंतर तो तरीही मरेल मुडद्यासारखा पडलेला दिसतो. आता हा खरंच मेला की काय म्हणून चेक करण्यासाठी तो नाकाला हातही लावतो. रमाकांतने मात्र श्वास रोखून धरला आहे आणि खरंच मेला की काय ही भीती आता उदयकांतला जास्त सतवू लागते. लगेचच तातडीने कॉल करतो तो आणि वल्लवीला सांगू लागतो की मी ना इतक्यात रमाकांतला मारलं तर जर जास्तच जोर लागला आहे असं मला वाटते. वल्लवी फोन उचलल्या लगेचच त्याला म्हणते, इतक्यात तर तुझ्याजवळनं आले मी, कशाला एवढं जोरजोरात बोंबा मारतोय आणि फोन करतोय लगेच. तर आपण इथे पाहतोय की तो म्हणू लागला आहे का गं बाई, मी ना रमाकांतला मारला आणि तो बेशुद्ध झाला आहे, काय करू काय करू. तर ती म्हणते की एवढं जोरात मारायचंच कशाला की तो बेशुद्ध होईल. मग ती म्हणू लागते की आता थोडा वेळ वाट बघ, आला शुद्धीवर की मग पुन्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर, घाई गडबड करू नको, तो काही लगेच मरणार नाही आहे, मी तुझ्यासोबत, मी जरा मोबाईलचं काम करून येते, असं दोघांमध्ये बोलणं चालू असतं. आणि हा जो रमाकांत आहे हा स्वतःला खुर्चीतनं सोडवतो. अलगदपणे हातपाय सोडून घेतल्यामुळे तो इकडे तिकडे पाहू लागतो. उदयकांत फोनवरती बोलण्यात रममान असतो आणि तितक्यातच त्याच्या डोक्यामध्ये मारण्यासाठी रमाकांत एक वस्तू शोधू लागतो. त्याच्या हातात चांगलाच दांडा लागला आहे जाडसर. आता तो दांडा तो त्याच्या डोक्यात दणकन घालतो. तर इथे
उदयकांतला खूपच जोरात डोक्यामध्ये तो दांडा लागल्यामुळे तो मागे वळून पाहतो. त्याच्या तोंडातनं एक अक्षरही निघत नाही. इकडनं मात्र हॅलो हॅलो करत वल्लवी हाका मारत असते आणि ह्याच गोष्टीचा संधीचा फायदा उचलत हा जो रमाकांत आहे तो तिथून फरार झालेला असतो. आणि चालता चालता रस्त्यापर्यंत येताना तो धडपडतो, स्वतःला सावरतो, उठतो, 2-4 पावले पुढे जातो. तर इथे झाडाच्या जवळ एक म्हातारं उभा आहे. तर ईश्वरीला सतत वाटते की ते आपले बाबा होते. तर ती सांगत असते अर्णवला की गाडी थांबव, आम्हाला बाबा दिसले. पण तो म्हणतो की एवढ्या पावसात समोरचा रस्ता दिसत नाही, तुला बाबा दिसलेत? तर ती म्हणते हो आहो दिसले खरंच. पण तो गाडी थांबवायला तयार नाही. आणि इतका ॲटिट्यूड आहे ह्या माणसाच्या ॲटिट्यूडमुळे बऱ्याच संधी हुकलेल्या असतात. ती आत्ताही हुकलेली आहे. आणि रमाकांतने अर्णव ईश्वरीची गाडी ओळखली आणि तो तिथे पाहतच असतो. पण मात्र ती गाडी थांबलेली नाही, सरळ दिशेने गेलेली हे पाहिल्यानंतर त्यांच्या गाडीच्या दिशेच्या याच्यातच तो पण मागे मागे धावू लागतो. उदयकांतला मात्र जाग आलेली असते. जाग आल्यानंतर तो इकडे तिकडे पाहतो. रमाकांत पळून गेल्याचंही त्याच्या लक्षात येतं. मोबाईल कुठे येतं, मोबाईल बघतो आणि खिशात टाकतो आणि मोबाईल घेऊन मग आता तो निघालेला असतो रमाकांतला शोधण्यासाठी. रमाकांत मात्र आता संधी हुकल्यामुळे फारच संतप्त आहे. पण आता त्याला काही करून अर्णव आणि ईश्वरीपर्यंत पोचायचं आहे, त्याच्यासाठी तो प्रयत्नशील आहे आणि तो आता पळत सुटलेला असतो. तो पळतोय आणि हे यांची गाडी थोड्या अंतरावर गेल्यानंतर थांबवलेली असते, कारण पाऊस खूप आहे आणि गाडी पावसात चालवताच येत नाही. म्हणून इथे आता आपण कुठेतरी स्टे करू 1-2 तासासाठी असं अर्णव म्हणतो. तर आपण कुठल्या तरी हॉटेलला राहूया असं ईश्वरी बोलत असताना तो म्हणतो नाही, मोबाईलला सर्च कर 5 स्टार हॉटेल इथे आजूबाजूला आहे का. अरे बापरे, एवढा पाऊस चालू आहे, याला 5 स्टार हॉटेलच पाहिजे. असल्या हॉटेलमध्ये मी राहत नाही, माझी इमेज काय, माझं स्टेटस काय, असं म्हणत अर्णव तिला बोलत असतो. आणि परिस्थिती काय, वेळ काय, काळ काय हे पाहून आपण आपल्या गरजा ठरवायच्या की आपली स्टेटस पाहून गरजा ठरवायच्या. तर आता इथे अर्णवशी डोकं लावणार कोण. आता ईश्वरीला मात्र जोराची बाथरूम लागली आणि ती म्हणत असते की काही करा, लवकरात लवकर जवळचं एखादं हॉटेल बघा, मला तिथे रूमवरती जाऊन फ्रेश व्हावीच लागेल, कारण खूपच वेळपासून आपण गाडीतच आहे, मला खूप जोराचं प्रेशर आहे. तर तिला आता वॉशरूमला जायचं आहे. अर्णव आता इकडे तिकडे कुठेच जायचं नाही, 5 स्टारलाच जायचं असा हट्टशीर असतो. तर इथे 5 स्टार नाही, मला जे समोर हॉटेल दिसेल तिथे न्या आणि मला एकदाचं वॉशरूममध्ये फ्रेश होऊ द्या, असं ईश्वरी हट्ट करत असते. आणि त्या हट्टापुढे आता अर्णवने हात टेकले, कारण ईश्वरीला जवळच एक हॉटेल दिसलं आणि त्याच्या समोरच त्यांची गाडी आलेली असते. ती पटकन गाडी थांबवते आणि अर्णवला म्हणू लागते की चला चला आपण इथेच जाऊया. अर्णव नाही म्हणतोस, तो हायजीन वगैरे काय आहे की नाही माहीत नाही, कसं आहे ते काय, अरे 1-2 तासासाठीच आपल्याला तिथे थांबायचं आहे आणि त्याच्यात पण हायजीन अँड ऑल. तर आता इथे ईश्वरी त्याला म्हणू लागते की प्लीज तुमचं जे काही आहे ना ते लवकर लवकर उरका, मला अजिबात सोचवणार नाही, मी एवढा वेळ नाही कंट्रोल करू शकत, मला जायचं यार पटकन चल ना. तर आता ईश्वरीच्या हट्टाखातर मिळेल त्या ठिकाणी जायचं अर्णव ठरवतो आणि समोरच्या हॉटेलमध्ये मग त्यांची गाडी वळलेली असते. आणि त्या गाडीला वळताना आपण पाहतोय त्याच हॉटेलला ते गेलेले हे रमाकांतच्या लक्षात येतं. रमाकांत पण इकडे तिकडे धावत धावत त्यांच्या मागे आलेला असतो. आता यांची गाडी बाहेर उभी असते आणि बाहेरच आता स्वतः रमाकांत उभा असतो. गाडीला ओळखलेलं असतं, त्याला माहिती असतं की इथेच ते दोघंजण आहे. मग तोही तिकडे जाण्यासाठी पळत असतो. त्याच्या मागे उदयकांत लागलेला आहे. उदयकांत चांगलाच पाठलाग करतोय. धावत सुटलेले दोघं भाऊ, जो पुढे हा मागे. आता गाडीतनं उतरल्या ईश्वरी मात्र भिजते बरं का. तिला फारच जोराची एक तर लागली आहे आणि इथे गाडी उभी केल्या खूपच जोराचा पाऊस आहे. जोराच्या पावसामध्ये आणखी जास्त भिजली, केस ओले, सगळं ओलं. तर इथे ती म्हणू लागली की रिसेप्शनवर कोणी आहे की नाही बघा ना पटकन, वॉशरूम कुठे, मला जायचे. तर इथे कोणीच दिसे ना. तर अर्णव म्हणतो जरा वेट कर ना, येतील. आई देवा, आता वेट कोण करेल एवढा वेळ, इथे एकदा कंट्रोल होत नाही आहे आणि त्यात वेट करायचा, बापरे. ओ भैया करते अख्खं हॉटेल गरजून टाकलं. आणि मग ती एका माणसाला आवाज देऊन बोलवल्यानंतर तो माणूस येतो आणि म्हणतो की सांगा ना तुम्हाला काय हवं आहे. तर इथे अर्णव म्हणत असतो की तुमच्या हॉटेलची फॅसिलिटीज काय. आता इथे फॅसिलिटीज अँड हे ते काय काय पाहिजे आणि तुमच्या हॉटेलमध्ये हायजीन वगैरे मेंटेन आहे का नाही, इतके प्रश्न. तर मॅडम हे सर काय बोलत आहेत, मला काहीच कळत नाही असं म्हणत इथे ईश्वरीला रिसेप्शनवरचा व्यक्ती विचारू लागतो. तर ती म्हणते की ह्या माणसाला ना खूपच श्रीमंत असल्यामुळे खूप सोयीसुविधा लागतात, अगदी लॅविश बाथरूम, स्विमिंग पूल, बाथटब अँड ऑल.
आता हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहे का? तर इथे हसत हसत रिसेप्शनवरती असलेला व्यक्ती म्हणतो की ह्या सगळ्या फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल नाही आहे, जसं आहे तसं गोड मानून घेणार असेल तर राहा, नाहीतर तुम्ही आपले जाऊ शकता. आता इथे सरांची ही अवस्था पाहून ईश्वरी हसते आणि म्हणते की नको यार, मला खूप जोरात जायचं आहे, तर पहिले ना चावी आपल्या हातात घ्याने इथेच राहूया. तर आता राहायचं आहे का, कन्फर्म आहे का, मग किती तास? आणि तो मॅनेजर किती तास विचारतो आहे आणि तिला वाटतं की आपल्याला थोड्या वेळासाठी थांबायचं, आपण थोडं फ्रेश वगैरे होऊन घेऊ आणि 1-2 तासात सोडून देऊ. तर आता किती तास हा अर्थ काही हिला कळलेला नाही. आणि इथे आर्नो मात्र ईश्वरीला सांगत असतो की जरा वेळ थांब ना. तर तो व्यक्ती म्हणतो तुम्हाला तुमचा आवरायला किती वेळ लागेल? तर आर्नो आता डोक्यालाच हात लावतो आणि ईश्वरी म्हणते 2 तासात आपलं पूर्ण होऊन जाईल ना, काही गरज नाही आपल्याला जास्त वेळ थांबायची, 2च तासासाठी हॉटेल बुक करा ना, रूम बुक करा ना. आता ह्या अर्थच तिला समजलेला नाही. इतकी घाई गडबडीत ही मुलगी वॉशरूमला जाण्यासाठी धडपडत असते आणि पहिले चावी घेते आणि म्हणते की जी काही डिटेल द्यायची तुम्ही द्या, मी सगळ्यात पहिले रूममध्ये जाते आणि तुम्ही पण लवकर या बरं का, असं सांगून जाते. तरी ते मॅडम फारच उतावीळ दिसत आहे सर, असं रिसेप्शनवरती असलेला व्यक्ती म्हणतो. आणि आता आर्नो हसत हसत म्हणतो त्याचं काय ना, आमचं नवीनच लग्न झालं आहे ना, म्हणून एवढी पॉझिटिव्ह आहे, एवढी तिला घाई आहे. आता हा जो अर्थ आहे हा ज्याला कळला त्याला कळला, ज्याला नाही कळला त्याला नाही कळला. तर आपण इथे पाहतोय की रमाकांत हॉटेलच्या बाहेरच असतो. आता पाठीमागे उमाकांत आलेला आहे. पाहिल्यानंतर तो धावत सुटलेला असतो आतमध्ये आल्यानंतर आता पाहतोय आपण वल्लवी त्याला आतमध्ये हॉटेलच्या जाताना पाहते आणि हॉटेलच्या आत रमाकांत पळतोय हे तिला दिसल्यानंतर ती लगेचच उदयकांतला फोन करून विचारू लागलेली आहे की तू तर बोलला होता की रमाकांत आहे, तर रमाकांत कुठे आहे? तर उदयकांत सांगू लागतो की तो मला वेड्यात काढून पळाला, म्हणून तर मी त्याच्या मागे मागे पळतोय, तुला कुठे दिसला? मग वल्लवी सांगू लागते की मला इथेच ह्या एका हॉटेलमध्ये जाताना दिसला आहे, तर लोकेशन टाक, मी येतोच, असं उदयकांत बोलतो. आणि त्या ठिकाणी मग उदयकांत जायला निघतो. रमाकांत पळत असताना त्याचा पाय अडखळतो, तो जमिनीवर पडतो, त्याचं डोकं फुटतं, डोक्याला खूपच जखम झालेली असते. आता एवढ्या जखमी अवस्थेत तो हॉटेलच्या आत जाऊ लागतो. त्याच्याच मागे आता उदयकांत आणि वल्लवीही पळत सुटलेली असतात. पण आता इथे आत गेलं तर तिथे कोणी पाहिलंच, मग कसं करायचं म्हणून दोघंजणं आता विचारात पडलेले आहे की हॉटेलच्या आत गेलं तर काहीतरी प्रश्नांची उत्तरं द्यावं लागेल. तिथे जर याने आरडाओरडा केला की आपण किडनॅपर आहे, मग आपल्याला इथे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. आता काय करावं म्हणून इथे वल्लवी संताप करत असते की मूर्ख माणसा, तुला 2-4 ताससुद्धा त्या रमाकांतला पकडून ठेवता आलेलं नाही, असं इथे वल्लवी गडबड करू लागते. आता हॉटेलच्या आत गेल्यानंतर इथे आर्नव आणि ईश्वरी इथे आले आहेत का म्हणून प्रश्न विचारला जातो. एक तर डू नॉट डिस्टर्ब 2 तासासाठी असे सांगून गेले सर, त्याच्यामुळे हा जो व्यक्ती आहे ना तो काही रमाकांतला त्यांच्यापर्यंत पोचू देईन असं झालं आहे. तर आता इथे आपण पाहतो आहे की हा व्यक्ती नाही म्हणतो आहे, तर आता काय करावं इथे रमाकांतला समजेनच. तो व्यक्ती म्हणतो की पैसे असेल तर भरा, नाही तर इथून नीट निघा, मला इथे त्रास देऊ नका, तुमची एवढी अवस्था पाहून मला नाही वाटलं तुम्ही हॉटेलचं बिल तरी भरू शकता का नाही. तर आता इथे आपल्या मागे लागलेली गुंड, त्या गुंडांची भीती आणि त्यातच ह्या व्यक्तीसोबत वाद. आता काय करावं उदयकांत त्यांच्यासमोर खूप हातपाय जोडतो वगैरे, पण तो व्यक्ती काही ऐकायलाच तयार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहतोय त्या व्यक्तीला इथे रमाकांत काय करतो की त्याच्या गळ्यातली सोन्याची चेन असते ती देतो आणि म्हणतो मला थोड्या वेळासाठी तुमची रूम हवी आहे. तर तो व्यक्ती म्हणतो ठीक आहे द्या, आणि थांबा, तुम्हाला किती वेळ थांबायचं. त्याने गळ्यातली चेन काढून त्या व्यक्तीला दिली आणि वरच्या एका रूममध्ये जाऊन तो स्टे करणार असतो. त्याच्या मागावरच इथे वल्लवी आणि उदयकांत ही हॉटेलच्या बाहेर येतच असतात. इकडे मात्र आपण पाहतोय की आपल्याला अर्णव आणि ईश्वरी ही त्याच हॉटेलमध्ये आहे. तर रमाकांत त्यांच्यापर्यंत पोचू शकेल का? चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार आहे, जे काही भाग आता पुढे घडणार आहे ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा सिरियल कशी वाटली. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.